तेवढ्या छोट्या पाईपवर बसतात. अरे चाले गे. नळ याच्यापेक्षा लांब नाही का? मी उचलून ठेवावं लागेल गे. ए अंग भिजल सम्राट. गरम पाणी आलंय. गरम आहे समोर. म्हशीला पाणी पाजते. पाणी पाणी पाणी. बघा आता पाणी घेऊन चालली. टुणक 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 टुणक. म्हशीला पाणी देऊन आली. टुणक टुणक. आता पाणी पाठीवर. आंघोळ घालायला लागले मम्मी. ओय असं अंग सोडून घेते. गार असते ना तिला टाकून इकडे असं. बरीच काढीन. आता नंबर आहे गुगीचा. थांब थांब पिऊ दे तिला. तिच्या नाकात पाणी जाईल. धुणार आहे गुगीला. आंघोळ घालणार आहे. पिऊ दे ना. किती आगाव आहे बघ ना ती. पण तिला बी डायरेक्ट नळीचं पाणी प्यायचं आहे. पिऊ दे अगोदर. पोट भरून पिऊ दे. हलवू नको नळी. झालंय वाटतं तिचं. बकेट भरून घ्या आणि परत तिला छान आंघोळ घाला. बकेट पाडायचं आहे बरं का तिला. ए लाडू तिच्या ब्ल्यू कलरचं तिथलं ही आणजा. छोटं बकेट आण आंघोळ घालायला. ओय ओय व्यवस्थित टाक व्यवस्थित. रोज थोडं थोडं टाकायचं गुगीवर पाणी. हे पसारा किती झालाय. जरा दाताळ घेऊन वडून स्वच्छ करायचं नाही व्हय. मारकी दिसते. चप्पल पण आहे लय. आंघोळ घालले तरी अंगावर इथे आगाव कुठली. शेकोटी. तवाच तापला नाही. अव्वा तवा काही तापला का? हा तवा नाही तापला का? नाही तापला. लाईट गेली म्हणून मी गॅसवर ठेवली आणि लाईट आली म्हणून हिकडे उचलून ठेवली. त्यामुळे तो तवा चांगला तापलाच नाही. वा अमेझिंग. आज भाजी कशाची बनवली? सोयाबीन सांगा. अच्छा. भाकरी आणि भात. ताट तवा भरून ताट भरून भाकरी. आणि इथं मावशी चपाती. आई चपाती. चपाती नाही आज भाकरी. आहा. भाकरी मला तर आवडते बाबा भाकरी. सम्राटला नाही आवडत. सम्राट खाते भाकरी. तुला आवडत नाही. भाकर फुटली बघ.
मी बसले इथं उन्हात खुर्चीवर आणि किती जवळ शेंगा खायला यायलेत बघा. सगळे काम असं का दिसतंय, सगळे कामं झाल्यानंतर ना मी निवांत बसलेली, पण समर्थ आहो आणि सम्राट गेलेत हेअरकट करायला. चला, गिझरचं तर पाणी संपलंय, म्हणजे सिंटॅक्सवरला रिकामा झालाय आणि मला आता शेगडीवरती पाणी ठेवायच्या भोगण्यात. तर चला ठेवूया आंघोळीला पाणी. गेले थोडा वेळ शांत बसावं म्हटलं तर शांत कुठं बसू देतात, तिथून फोन आलाय आंघोळीला पाणी ठेव म्हणून. ठेवलं आंघोळीला पाणी. चला आता तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेऊ. 3:30 वाजलेत. टाया उठ. चंगू मंगू टकला होके आ गए. आंघोळ कोण कोण करणार आहे बे? अयो, दिसले की मला, दिसले की मला. सम्राटची छान झाली बघा. पाठीमागून दाखव. बरं राहू दे. गावचा वडापाव. डाळिंबाच्या रोपाला पाणी चालू आहे फवाऱ्याने. जास्त पाणी द्यायचं नसतं त्याला. सम्राट कॅमेऱ्याकडे बघतोय, ते कॅमेरा सारखं काही ना काही बोलण्यावर राहते. कनेक्ट डिस्कनेक्ट. अगं मम्मी काय करायला लागली मला सोडून? मला पण पाहिजे ना. तुला नाही पाहिजे? पाठीमागे काय बघ, लसूणला पण देते का घालून गुड गुड गुड. पण देऊया. हा, भारी टेक्निक आहे. जास्त पाणी होत नाही, कमी सुद्धा होत नाही. हा, फवार फवार इसे बोलते फवार. आले पहलवान पाणी घेऊन. मग पहलवानच आहे की. चांगलं दिसते बघा. आता मम्मी दुसऱ्या वाफ्याला पाणी देते आहे. बघा बघा, स्वागत केले आहे दुसऱ्या वाफ्याला. अजून लसूणला पण दे जाय पाणी. पण पाण्याची मोटर केव्हा चालू होणार? राहिलेलं पाणी दे द्यायला. छान अशी भिजवते. काय झालं? दबलेलं का? जरा माझ्या अंगावरती टाकते का? टाक टाक. वे मस्ती करू शकतो आपण. मस्ती मस्ती. आई पोट दिसते. आई चला, काय झाली? बँड वाजली वाटतं हे जे. एकदम त्यावी काय झालंय ना? पाणी चालू नाही. पण हाय हो पाणी. कुठं आहे बटन? दोन्ही बे
टोपण लावा. हाय हो पाणी. कुठं आहे? हा थोडा आहे. कर बंद. चिमण्याचा चिवचिवाट बघा की. गप ना, कशाला रडवतो त्याला. समो धार काढते, तिकडे जाऊ नका. म्हैस लात मारते. छान असं वातावरण, चिमण्याचं चिवचिवाट आणि व्ह्यू बघा. व्ह्यू दाखवते तुम्हाला संध्याकाळचा, इव्हनिंगचा आमच्याकडं मस्त असा व्ह्यू आहे. हे सगळं अंगण समर्थने मस्त असं झाडू मारलंय. ए समो धार काढलेल्या आत्या, म्हैस लात मारायला आत्याला, इकडे या. बघा कसले चिवचिवाट. तर बाळाला मारलं आणि वरून टिंगल करतोय. तुझं माझं जमाना आणि तुझ्याशिवाय करमना. जांभळीच्या झाडावरती ना चिमण्या, तुम्हाला मी व्ह्यू दाखवायसाठी आली आहे. तर हे बघा, एवढं कॅमेऱ्यात क्लिअर दिसे ना. आणि कसं माहितीये का, व्यवस्थित शूट करता येत नाही स्वतःला. चू 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 चू. आंब्याला मोहर लागायला सुरुवात झाली आता. यावर्षी पण भरपूर असे केशर आंबे लागणार आहेत आपल्याकडे. वाव. कंटिन्यू चू 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 चू. मला याला पिरू दिसलाय, 2 दिसलेत पण वर आहेत. हे बघा 3 आहेत एकाच जागी. दिसले का तुम्हाला? हे बघा पेरू. वेळामुश आहे ना, ह्या झाडाला 4-5 आहेत, इकडं 4-5 आहेत. पूजेला लागतात आपल्याला, त्यामुळे मुलांना सांगितलं नाही आणि तोडलंही नाही. किती मोठं जांभळीचं झाड आहे आपलं. आंब्याला मोहर लागायला. आणि हे जाळी एक काय लागले काय माहिती, जाळी एक लय लागले. आणि हे बघा मोहर निघतोय. केशर आंबा आहे हा. आमच्या खोबरे आंब्याला मोहर लय निघालाय. इतका मस्त आंबा आहे ना, विचारू नका. ह्या टायमिंगला झाडातून फिरायला खरंच खूप भारी वाटते. हे आमचा केशर आंबा, खोबरे आंबा. हे काय झाले काय माहिती, आहोला माहिती असलं ते नेमकं जाळी का लागले झाडाला. चांगले शेंड्याच्या पानाला लागले आणि शेंडे पूर्ण असं गोल 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 झालेत. मोहरच्या जाग्यात मोहर आला पाहिजे आंब्याला, कारण लय फेवरेट आंबा आहे सगळ्यांचा. जो 1 किलोचा आंबा होतो ना, तो हे झाड आहे. असं मोठा 1 किलोचा आंबा होता. इतकी गर्द झाड आहे ना इथं, एकदम असं केरळला आल्यासारखं वाटतं ह्या झाडात आलं की. व्ह्यू ट्रॅक्टरांचा. नंदुबाईची धार चालू आहे.